झाशीच्या राणीला बघितलं आहे, त्यामुळे या आज घोड्यावरच आहेत, अशाही आणि तशाही. सोलून ठेवलेत ना, नाहीतर आम्ही तुम्हाला सोलून काढू. आणि कपड्यांचं काय केलं, भांडी व्यवस्थित लावून ठेवा. येतो आम्ही. सेनापती. राणी सरकार, हे आहेत मिस्टर चार्ली, म्हणजे मिस्टर कुलकर्णी. शेजाऱ्यांच्या टीव्हीवर यांची बायको मुलं रोज वेगवेगळे कार्यक्रम बघतात आणि ते सर्व यांना सहन करावं लागतं. सेनापती, आम्ही छोडलेल्या मुंडक्याचं काय बरं केलं? राणी सरकार, ते आपल्या दाराशी टांगून ठेवलंय. पाहिलं, आता एक खाजगी गोष्ट सांगतो. मी मगाशी यांना मिस्टर चार्ली का म्हटलं माहिती? जरा इनकी चाल तो देखो. राणी सरकार, या नॅपकिनचा उपयोग आपण घोड्याचा चाबूक म्हणून करता. काय चाबूक उपयोग करता हो तुम्ही? सेनापती, उचला तो नगारा. हे आहे या घरातलं कार्टून नेटवर्क. हे आहे यांच्या घरातलं फॅशन टीव्ही. मैं मेरी उसी नहीं दूंगा. हे आहे या घरातलं फिल्मी चॅनल. हे आहे या घरातलं 10 स्पोर्ट्स. आणि अशी ही यांची 4 मुलं. अरे बापरे, या काळातही 4 मुलं. काय करणार, वरच्यांची कृपा आहे ना यांच्यावर. वरच्यांची म्हणजे देवाची. तर हे आपल्या 4 मुलांबरोबर खूप प्रेमाने न भांडता राहतात. हे सगळं मीच काय सांगतोय. थोडं कुलकर्णीही बोलतील तुमच्या बरोबर त्यांच्या व्यथेबद्दल. तर भेटूया 405 नाडकर्णी सदन, मुंबई. बसले, सोडव त्यांना. युद्ध पेटून उठले. मला माझी झाशी वाजवलीच पाहिजे. मैं मेरी झाशी नहीं दूंगी. अगं झाशी नाही, ती उशी आहे. मैं मेरी झाशी नहीं दूंगी. सोड. वेळ लागले काय काला. ए भाई देखो, ये हमें मार रहा है. आपको मालूम नहीं कि बच्चों पे हाथ नहीं उठाना चाहिए. तुमच्याही घरात हे असंच चालतं का? अहो, केवढं हे टीव्हीचं वेळ. आमच्या घरात टीव्ही नसून सुद्धा रोज वेगवेगळे कार्यक्रम बघायला मिळतात. आमचं घर तर वेगवेगळ्या कॅरेक्टरने भरलेलं आहे. आता जो गोंधळ तुम्ही पाहिलात ना, असाच गोंधळ त्या दिवशी सुरू होता. अरे गप्प बसा. तुम्हाला टीव्ही हवाय की नको? हो, चला सगळे इकडे या आधी पटकन. टीव्ही घेणार. बाबा आपण टीव्ही कसं काय घेणार? हा, तुमच्याकडे तर पैसेच नाहीये. अरे आपण तुझ्या आईचे दागिने विकूयात. काय? ते माझ्या आईचे दागिने आहेत. ते मी विकू देणार नाही. पाहिलं? अगं नाही विकणार. आपण ह्या पेपर मधलं हे कोडं सोडूया. हे कोडं सोडवलं की आपल्या घरात टीव्ही आलाच म्हणून समजा. रोज यांना थांबवण्यासाठी मला वेगवेगळी कारणं शोधावी लागतात. आणि ही असली कोडी सोडून मला माझं नशीब आजमावं लागतं. काय म्हणाला? मी माझं नशीब का आजमावतो? मी टीव्ही का घेत नाही? आमच्याकडे टीव्ही होता, पण मागे 26 जुलैच्या पावसात घरातल्या सगळ्या वस्तू वाहून गेल्या, सोबत टीव्ही सुद्धा. मग घरातलं नुकसान भरून काढण्यासाठी मी बँकेकडून लोन काढलं. एक एक करून सगळ्या वस्तू घेतल्या सुद्धा. म्हटलं टीव्ही काय नंतर सुद्धा घेता येईल. पण आमची मुलं आणि ही काय ऐकतायत? म्हणूनच तर असली कोडी सोडून मला माझं नशीब आजमावं लागतं. देवा, निदान या कोड्याने तरी माझा टीव्हीचा कोडा सोडून द्या. चला मग सोडवायचं का कोडं? पहिला उभा शब्द. मद्राशांचा आवडता खाद्यपदार्थ.
आणि सोनिया गांधींचं मूळ गाव. सोनिया गांधीचं मूळ गाव. हे सोनिया गांधी कुठली? इटली. अरे हो, इटली. इटली. आता एक दुसरा उभा शब्द. कौरवांनी द्रौपदीचं केलेलं आणि मच्छिंद्र कांबळी यांचं गाजलेलं नाटक वस्त्रहरण. वस्त्रहरण. आता एक आडवा शब्द. मिकाने मुका घेतलेली स्त्री आणि रक्षाबंधनात हातात बांधण्यात येणारा दोरा. राखी. अरे हो, राखी. राखी. हे कोड मी पोस्ट केलं सुद्धा, पण अजूनपर्यंत काहीच उत्तर नाही. पण आता उद्याचा दिवस कसा असेल कोणाच ठाऊक. आजच्या ठळक बातम्या वाचूयात. मुंबईत 10 मिनिटात 7 बॉम्बस्फोट. हा 8वा. हा म्हणजे आमच्या घरातला 8वा बॉम्बस्फोट. असे छोटे मोठे बॉम्बस्फोट आमच्या घरात होतच असतात. काय हा नॅपकिन कुठे? नकोय मला तुझी दाशी नकोय. काय बडबडताय? काय नाही काय नाही. अगं तो नॅपकिन तू काल पूर्ण घरभर फिरवत होतीस. आई हा नॅपकिन तू शोधत होतीस ना. हा घे. घ्या मारून घ्या. स्वतःच्या तोंडात मारून घ्या आणि सगळे अवयव कमी करा. काय हा असं टोचून टोचून बोलताय त्याला? एक तर टीव्ही घेत नाही आणि अगं मी काय पैशाचं झाड लावलंय? आणि तुला माहिती आहे ना 26 जुलैच्या पावसात घरातल्या सगळ्या वस्तू होऊन गेल्या. आणि एक एक करून घेतो रे मी सगळ्या वस्तू. अगं टीव्ही पण घेऊ, पण आधी जरा गरजेच्या वस्तू. पण नाही, तुमचा आपला टीव्ही घ्या सुरूच असतं. चल डबा दे माझा, ऑफिसला जायला उशीर होतोय. पण घरात टीव्ही नसल्यामुळे माझ्या मुलांना बरं किती त्रास होतोय. बघा मुलांना त्रास होतोय म्हणे. बाबा सांगा ना कधी आणणार टीव्ही? The world heavyweight champion, Triple H. मी आहे पॉपाय द सेलर मॅन. पापा सांगा ना कधी घेणार टीव्ही? हा त्रास काय कमी आहे? त्या दिवशी आपली लाली त्या आपट्याकडे टीव्ही बघायला गेली होती, तर त्याच्या गोट्याने काय केलं माहिती? काय? लाली तुला एक प्रश्न विचारू? लाली तुला आवडतं का इथे यायला? लाली तुला हे घर आवडतं? लाली तुला हे टेबल आवडतं? लाली तुला ही खुर्ची आवडते? आणि माझे बाबा ते आम्ही नाही जात तिथे बघा. आणि मी लाली हा बॉम्ब बाबाने दिलेला. आता याचं काय करू लाली? पाहिलं तुम्हाला किती सांगितलं
तरी तुम्ही ऐकणार नाही. जाणारच तर आपल्याकडे टीव्ही बघायला. डबादे माझा, ऑफिसला जायला उशीर होतोय. नुसता डोक्याला ताप झालाय माझ्या. कुठे गेली होतीस? आपट्यांकडे. आत्यांकडे? अरे या घराचं काय होणार कोणाच ठाऊक. अरे तुमच्यामुळे मला ऑफिसला दांड्या माराव्या लागतात. आणि तिकडे तिकडे त्या बॉसचे 4 शब्दही ऐकावे लागतात. सर आहात ना? नाही गेलो कामातून गेलो म्हणतो मी. तुम्हाला कामाला ठेवला आणि मीच कामातून गेलो. सर हळू सर. सर तुम्हाला दम्याचा त्रास आहे ना? हे माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे तुम्हाला. मग तरी सुद्धा तुम्ही मला का देता? काय ऐका त्रास म्हणतो मी. सर एक्स्ट्रीमली सॉरी सर. సారీ ఎంత నాడవంట ఎంత వంట పోడవంటలి అయ్యో కేశవా అయ్యో మాధవా ప్రభుదేవా ముని శంకरा ఇల్ల బిల్ల 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 పో. सर तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? कळकळली हा सर. आपण एक काम करू. मी तुम्हाला उद्या कामावरला कार्ड टाकतो आणि म्हणतो काय सारी. चालेल तुम्हाला? नाही सर. मग तुम्ही पण ऑफिसला मारली मला चालणार नाही. हो काय? अय्यो दांडी म्हणतो मी. हो सर माझा प्रॉब्लेम असा आहे काय 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 प्रॉब्लेम काय म्हणतो मी? सर 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 टीव्ही. अय्यो टीव्ही. मग आधी नाही का सांगायचं? आपण काहीतरी केलं असतं. हो सर तसं नाहीये. टीव्ही नाही म्हणत आहे मी. हो सर माझ्या मुलांना आणि बायकोला टीव्हीचं फार वेळ आहे. म्हणून सगळे घरात गोंधळ घालतात. म्हणून मला घरी थांबावं लागतं. मग ठेवलं लागा की एकदाचा टीव्ही म्हणून तुम्ही सारखं काय 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 करता हो. आणि हो ऐवतच घ्या स्वस्त मस्त आणि स्वादिष्ट टीव्ही. मग घेताय ना टीव्ही. मग घेऊन टाका टीव्ही. मग येतो मी. कुलकर्णी कुलकर्णी टीव्ही घ्या. टीव्ही 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 टीव्ही. अरे बस. अहो डबा. नकोय मला. नाही जात मी आज ऑफिसला. आई काय झालंय ग बाबांना? ते एवढे का चिडले? काही नाही ग. तो गोट्या तुझ्याबरोबर जे काय वागला ना त्या दिवशी ते सांगितलंय मी त्यांना. मग सांग ना ग आई त्यांना टीव्ही घ्यायला. मलाही आवडत नाही सारखे सारखे त्या आपट्यांकडे जायला. अहो काय घ्या ना टीव्ही. हल्ली ना हल्ली ना मला त्या आपट्यांकडे जायला जरा भीतीच वाटते. का? मिसेस कुलकर्णी तुम्ही घरी आला की घर कसं अगदी भरल्यासारखं वाटतं. माझ्या मुलाला तर आईचे प्रेम मिळते आणि मला नालायक हलकट लोचट. म्हणूनच सांगते टीव्ही घेऊन टाका. नाही तर तो आपट्या माझ्या मागे आणि त्याचा गोट्या आपल्या लाली मागे लागेल. माझ्या बहिणीची छेड करतोस. येऊ दे त्याला. अशी 2 गाणं खाली वाजवते ना. बघतोस त्याला मी आहे पॉपाय द सेलर मॅन. लाली 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 लाले लाली ली ला लाली ली लाली ला. मावशी लाली आहे का घरात? हाय 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 साला. तुम मुझे वहां ढूंढ रहे थे. हम सब तुम्हारा यहाँ इंतजार कर रहे हैं. काय झालंय? झाले काय? लाली
सोडा. अरे हे सोडा. अरे सोडा. अरे 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 सोडा त्याला. हे सगळं तुम्ही एन्जॉय करत असाल नाही? काय म्हणाला? एन्जॉय करताय? अहो जरा एकदा माझ्या जागेवर येऊन बघा, मग तुम्हाला कळेल मला किती त्रास होतोय ते. अहो एकतर हा त्रास कमी होताच नव्हता, त्यात दुष्काळात 13वा महिना. अहो म्हणजे हे सगळं एवढ्यावरच नाही थांबलं. त्यात भरीसभर माणूस कुलकर्णी 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 कुलकर्णी. हे एक प्रकरण. मिसेस कुलकर्णी. मिस्टर कुलकर्णी सुद्धा आहेत घरात. अहो कुलकर्णी, काही तुमची कार्टी. काय झालं? अरे वा, म्हणून तुम्हीच आम्हाला विचारणार काय झाले म्हणून. अहो तुमच्या कार्ट्यांनी आमच्या कोट्याला किती मारला. मग काय त्याची आरती ओवाळायची? काय हो? अरे हो, ह्या सगळ्या गडबडीत माझ्या बायकोचं नावच सांगायला रूपांतर वेळात झालं. मी आहे स्पायडरमॅन. तुबुक तुबुक. मी आहे सुपरमॅन. पुसुक पुसुक. मी आहे पपाई द सेलरमॅन. आणि यावर्षीची मिस वर्ल्ड आहे मिस आणि मिस लाली कुलकर्णी. You business! What the rat is cooking? तुम्हाला पास काय आहे? युद्ध पेटून उठले. मला माझी छाती वाचवलीच पाहिजे. मैं मेरी छाती नहीं दूंगी. अरे पास. तुम्हाला सांगतो, ही जर इंग्रजांच्या काळात असती ना तर त्यांनी झाशी कधीच परत दिली असती. पाहिलं कसं मेंटली टॉर्चर करतायत ते. माझं ठीक आहे हो, पण ह्याचा त्रास बाहेरच्यांना कशाला द्यायचा. डोक्याला ताप झालाय नुसता. मेलो गेलो. अरे कोण? पोस्टमन. पोस्टमन होय. बाहेर का उभे आज द्या ना. नाही तुमची पोरं मला हात अहो नाही आणणार. नाही ते घरात असते. अहो नाही येत. नाही ते असते. अहो नाही म्हटलं नाही तुम्ही खोटं बोलताय. नाही म्हटलं तर कसं म्हणून? त्यात बाहेर खेळायला गेलेत. या चला. तुमच्या जिम्मेदारीवर येतोय बरं का. या हो. या चोरासारखे काय बघताय? हे तुमचं पत्र ऐको. आणि हे हाताला काय झालं? परवा तुमच्या पोराने हात खेचला माझा. तेव्हापासून हात खेचलाय माझा. खचलाय माझा. कसली कार्टी जन्माला आल्यात पुन्हाच ठाऊक. होय हो, लाईटाला देतात तुमची पोरं कसली काय तीच म्हणायची ती. आताच मी आपट्यांकडे जाऊन आलो. त्यांच्या गोट्याला बी मन हाणला तुमच्या पोरांनी. हो. अहो माझा राव वारला. अहो मारा. अहो समजावा तरी. हो काहीच उपयोग होणार नाही. हा आणि ती का? त्यांना फक्त एकच गोष्ट थांबवू शकते. आणि ती कांची? टीव्ही. अहो त्यात काय एवढं घेऊन टाका की एकदाचा टीव्ही. आता त्यांनी माझा एक हात तोडलाय. उद्या दुसरा बी तोडतील. मग तुमचाच एक प्रॉब्लेम वाढल. कोणता? तुम्हाला पत्र कोण पोचवणार? बरं मग निघतो मी. ते टीव्हीचं बघून घ्या बरं का. तुम्ही या हो. हा बरं मी येतो बरं का. या. हा टीव्ही घ्यायचा म्हणा. कुलकर्णी टीव्ही लीजिए आणि बच्चों की कचकच से छुटकारा पाइए. बरं आता जाताय की मुलांना बोलू? आय ग नको नको. कोणाचं नाव घेतलं हात उठायला लागला. काय दिलं मला आई. शाळेतून पत्र? अरे बापरे, मुलांनी परत काय गोंधळ घातलाय काय माहिती. बघा तुमच्या मुलांनी शाळेत काय दिवे लावले आहेत ते. अरे दिवे लावले तसं लिहिलं याच्यात. टॅम्पू नका सांग. आग कशात म्हणतात? माझी टिंकर करतात. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जिस राख से बारूद बनती है उसी को गंपू कहते हैं. अरे ती टाक पहिली तुझ्या तोंडात. माय झया कोंबो बघ. अरे खायचं पाक. चिकू नका सांग. खायच्या भाजीत सगळ्यात जास्त विटामिन असतात. तर पालक ता कसा काय? कारण बोबे पालकच खातो ना. कुर्ल्याच्या
असा तेंका वळून टाकू पया. 2 जण शाळेत येतात, 2 जण येऊकच नाही आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नीट देऊक नाही. सर इथं कवी का झाले काय म्हणतोस काय? काय ही तुझी पोरा? 2 जण शाळेत येतात, 2 जण येऊकच नाही आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नीट देऊक नाही. काय कसलं पितात? काय काय दशावतार चाललो हा? अरे खामोश. अरे खामोश कसलं पोचलो बघ. अरे नाही बघ या औषे तू तरी काहीतरी बोल. घे माझे बाईचं नाचूच लागले. तुझ्या बापचा घेऊन सर मी कुलकर्णी आज येऊ का? येवा येवा येवा. काय एक नग भरली आहेत तुमच्या घरात. एका म्युझियम मध्ये ठेवू पोया. तुम्ही तरी ठीक आहात ना? का तुमका पण नचून झटके येतात? गे बाय माझे हो पण मालवणच्या खाजी सारखंच उभो हा. सर ऍक्च्युली काय ना मुलांना आणि बायकोला टीव्हीची फार आवड आहे म्हणून सगळे गोंधळ घालतात. मग घेऊन टाका ना एकदा तो टीव्ही. मग तुमच्या पण डोक्याचा तास जातलो आणि आमच्या पण. मग घेतास ना? मग घेऊन टाका ना टीव्ही. म्हणजे कुलकर्णी ते टीव्ही घ्या. हो सर. टीव्ही 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 टीव्ही. वाचताय काय? पहिले काय अवस्था झाली माझी. अहो बाहेरचे लोक किती वैतागले त्यांना. नशीब त्यांनी मला एवढा त्रास दिला नाहीये. पण जर त्यांनी मलाही त्रास दिला तर माझं काय? टीव्हीच्या रंगात रंगू टीव्ही आणा घरी. टीव्हीच्या रंगात रंगू टीव्ही आणा घरी. पैसे नाही मजपाशी, पैसे नाही मजपाशी. साईनाथ तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ. The world heavyweight champion, Triple H. मिहीरने असं नको करायला, कुसुमने तसं नको करायला. मिहीर तेव्हा मेला परत जिवंत झाला. अहो कुलकर्णी टीव्ही आणा घरी, टीव्ही आणा घरी, टीव्ही आणा घरी, टीव्ही आणा घरी. टीव्हीच्या रंगात रंगू टीव्ही आणा घरी. टीव्ही आणा घरी, 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 काय करून आता टीव्ही आणलाच पाहिजे. मुंबईतल्या बॉम्बस्फोट नंतर आता मालेगावात सुद्धा बॉम्बस्फोट.
आयुर्वेदिक वैद्य पाटणकर काढा घ्या आणि पोटाच्या त्रासापासून मुक्त व्हा. आखी बाटली होती पाहिजे याच्या तोंडात, अजून नाही गेलाय. मी नाही, कुकर होता. नशीब कुकर होत. क्रमांक 420चं कोडं सोडवलेला विजेता. माझा विश्वासच बसत नाहीये. मला टीव्ही लागलेला आहे. माझ्या डोक्यावरचं मोठं टेन्शन गेलेलं आहे. आता या घरात सगळं काही व्यवस्थित चालेल. मिस्टर कुलकर्णी तुम्हीच का? हो मीच. अभिनंदन, तुम्हाला टीव्ही लागलेला आहे. हो लागलाय. आता लागलाच आहे तर ठेवून इथे. त्या तिकडे टीपॉयवर ठेवा. धन्यवाद. लवकर. अगं आरती, अरे मुलांनो लवकर बाहेर या, आपल्याकडे टीव्ही आलेला आहे. हळू हळू हळू. आणि हो, आता कुणीही मस्ती करायची नाही. काय करणार का मस्ती? नाही बाबा. शाबास. आणि तुमचं काय? आता मी आपल्याकडे जाणार नाही. हा टीव्ही बघायला. चला 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 मुलांनो, पटकन आपण आपला टीव्ही घे. बस 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 बस. चला. मिस्टर कुलकर्णी, हा घ्या तुमचा रिमोट, करा चालू. धन्यवाद. आपण आता काय बघूया? कार्टून नेटवर्क बघूया. नको बाबा, आपण कार्टून नको बघूया, आपण बातम्या बघूया. अरे ही काय बातम्यांची वेळ आहे का? एक काम करूया, आपण रेसलिंग बघूया. बाबा रेसलिंग नको, मग आपण डिस्कवरी बघूया. डिस्कवरी. अरे वा, डिस्कवरी. आई तो बघती. अगो बाई, केवढा मोठा हत्ती. अगं हत्ती मोठा नाही तर काय लहान असणार आहे? बघा बघा बघा, लवकर हत्ती बघा. हत्ती निघून गेलाय, शेपूट तेवढी राहिली आहे. मागून घेते ती मांजर, मांजरावर कर. अरे पुन्हा एकदा हत्ती. हत्तीच्या लाईटला सुद्धा आताच जायचं होतं. बरं झालं लाईट आले ते. अरे हे सगळे कुठे गेले? टीव्ही. अहो टीव्ही येण्या अगोदर एवढं सुखद स्वप्न, मग टीव्ही आल्यानंतर काय? हिला सांगायला हवं. आरती, अगं हे आरती अशी नाही आहे. राणी सरकार, ओ राणी सरकार. नेहमी घोड्यावर येते. घोड्यावर काय पाहिजे हळू कशाला बरं बोलवलं आम्हाला? अगं आपलं कोडं सुटलेलं आहे, आपल्याला टीव्ही लागलेला आहे. माझ्या डोक्यावरचं मोठं टेन्शन गेलेलं आहे. काय आपल्याला टीव्ही लागला? हो, आता तुझी ती 4 मुलं. सेनापती. अगं म्हणजे आपली 4 मुलं त्या आपट्यांकडे जाणार नाही आणि त्या आपट्यांचे टोमणेही ऐकावे लागणार नाही. आणि आपण आपल्या टीव्हीवर टेरी नामचा पिक्चर सुद्धा बघूया. अय्या, माझ्या नावाचा. सेनापती. अगं तेरे नाम. अच्छा, चल्लू. हॅलो. मग कधी आणताय टीव्ही? अगं क्विक सर्व्हिस आहे त्यांची. हा आता जातो आणि टीव्ही घेऊन येतो. मग जा ना. जातो ना. अहो जा ना. अगं जातोय ना. अहो लवकर जा आणि अगं, घेऊन या. अगं, आणतो ना बाबा. चिकू गप्पू छोटू लाली. हा आली. काय झालं आई? आज की नाही आपल्याकडे पाहुणा येणार आहे. यानी जरूर मामा आने वाले होंगे. माँ, मैं पहले ही कह देता हूँ, मैं मामा के बाजू में नहीं सोऊंगा. का? ते रात्री खूप त्रास देतात. अरे तुमचा मामा नाही येणार आहे. मग कोण येणार आहे? आज की नाही आपल्याकडे टीव्ही येणार आहे. टीव्ही. काय? टीव्ही. वा, म्हणजे मी टीव्ही रोज ताज्याशी बघणार. ए जबडा तुडू जरा तिकडे थांब. ए जबडा तुडू इकडे ये. मी रोज कार्टून नेटवर्क बघणार. बेटा चिकू, कहानी पूरी फिल्मी है. मी फिल्मी चॅनल बघणार. मिस्टर चॅनल, मी रेसलिंग बघणार. ए, इकडे
बाबूजी यहाँ मौका घर है ना? नाही, शेजाऱ्यांचं. हाँ तो चलो आगे ही चलते हैं. अरे बाबा, हे आमचंच घर आहे. अच्छा मजाक किया हो. चलो अंदर. एकदम मजाकिया इंसान हो. बाबा नाही, आई बाबा. सोडा त्याला, उचला त्याला. एक छोटू टीव्ही उचल चल. अरे त्याला सुद्धा उचला. ये बाबा, मी उचलतो तुला. मार डाला, हमार कमल तोड़ डाला. अब ई टीवी आप लगाओ. नहीं, हम जी टीवी लगाएंगे. अब ये जो टीवी है वो आप लगाओ, नहीं तो इस ससुरे को ना और चीज हमारे ऊपर गिराए देंगे. हम चलते हैं बाबूजी. जल्दी. आई जयराम जी के. हा, जयराम जी की. हा, वापस मत जाना. बरं झालं एकदाचा गेला तो. रस्त्याने नुसता कान चावत होता. भैया कुठला? यूपीचा. झालं? कनेक्शन लावून झालं? हो. त्याला मागे वा. ए आरती, लवकर आरतीचा ताट घेऊन आपण पूजा करूया. ये ये ये. बोला टीव्ही महाराज की जय. आणि दिसते रंभा. बोला टीव्ही महाराज की जय. आमच्या बघण्याची झाली. चला लवकर मुलांनो, आपण आपला टीव्ही बघूया. हे बस बस बस. बाबा मी इथे बसू. बस 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 बस. आपण आता टीव्ही लावूया. ही बातम्या लावल्या. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. विधानसभेत शरद पवार सोनिया गांधीजींना म्हणाले, and the best actress award goes to Kajol. Once again it's Kajol. अरे काय बोला. And the best actor is गप्प बस. अरे काय चाललंय? तुमच्यासाठी टीव्ही आणला ना घरात? अरे मला वाटलं होतं की टीव्ही घरात आल्यानंतर तुमची भांडणं, आरडाओरड सगळं बंद होईल. सगळं कसं व्यवस्थित चालेल. आपण सगळे मिळून चांगले चांगले कार्यक्रम बघू. पण नाही, इकडे सगळं उलटच आहे. कुणाला कार्टून नेटवर्क बघायचंय, कुणाला फॅशन टीव्ही, कुणाला फिल्मी चॅनल, तर कुणाला WWF. काय रे, दाखवू तुला WWF? आजच्या पिढीचा टीव्ही म्हणजे मनोरंजन हेच मत झालंय. अरे तुम्हाला बघायचेच असतील ना तर नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी असे चॅनल बघा. असे चॅनल बघा ज्यामधून आपल्याला बरंच ज्ञान मिळेल, ज्यामध्ये आपली कला संस्कृती जपली जाते. पण नाही, अरे मला तर वाटतं की तुम्ही टीव्ही नाही, हा टीव्ही तुम्हाला बघतोय. टीव्ही करून तुम्ही वेडे झालात, स्वतःचं अस्तित्व होऊन बसलात. मला तर वाटतं की आज टीव्ही घरात आणून मी सगळ्यात मोठी चूक केली आहे. सॉरी बाबा. आम्हाला माफ करा बाबा. हा बाबा. सॉरी बाबा. अरे गप्प रहा. जाऊन बसा तिकडे. आरती, तू कुठे चाललीस? बस इकडे.
आता आपण आपला नवा टीव्ही पाहूया. पण चला कुलकर्ण्यांचं टीव्हीचं कोड सुटलं एकदाच. या टीव्हीचे प्रायोजक होते PD कारखानीस महाविद्यालय. याचे घाशीराम अर्थात लेखक आणि गीते विनोद जाधव. टीव्हीचे स्पेअर पार्ट बनवले होते म्हणजे दिग्दर्शन केलं होतं सुधीर आंबोले यांनी. या टीव्हीचे बास, ट्रिबल, चिल्लर सेट केले होते म्हणजे म्युझिक सुधीर आंबोले, विजय जाधव आणि विवेक मेस्त्री. सुस्वागत.